विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये एलिमेंटरी ग्रेड चित्रकला परीक्षा कर्तव्य भूमिती विभाग अ मधील नियमित रेखाकृतीत वर्तुळे अंतर्लिखित करणे या 5व्या भागातील हे शेवटचं उदाहरण आहे। उदाहरण क्रमांक 20। चौरसात 4 समान वर्तुळे अशा रीतीने अंतर्लिखित करा की प्रत्येक वर्तुळ चौरसाच्या एका बाजूला आणि दुसऱ्या 2 वर्तुळांना स्पर्श करेल। त्यातील प्रश्न असा आहे, 8 सेंटीमीटर बाजूच्या चौरसात 4 समान वर्तुळे अशी काढा की प्रत्येक वर्तुळ चौरसाच्या एका बाजूस व इतर 2 वर्तुळांना स्पर्श करेल। विद्यार्थी मित्रांनो, एलिमेंटरी ग्रेड चित्रकला परीक्षामध्ये कर्तव्य भूमिती विभाग अ मध्ये एकूण 20 उदाहरणं आहेत। त्यातील हे शेवटचं उदाहरण आपण पाहत आहोत। उदाहरणामधील प्रश्न आपण समजून घेऊ। 8 सेंटीमीटर बाजू दिली, आपल्याला चौरस काढायचा आहे। या आधीचं 12व्या क्रमांकाच्या उदाहरणामध्ये एक बाजू दिली असता चौरस काढणे हे उदाहरण आपण त्यामध्ये सोडवलेलं आहे। त्या 12व्या क्रमांकाच्या उदाहरणाचा व्हिडिओ आपणास पाहायचा असेल तर वरील आय बटनावर क्लिक करून तुम्ही त्या उदाहरणाचा व्हिडिओ पाहू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आता चौरस काढण्यासाठी आपल्याला प्रथम पाया जो आहे चौरसाचा तो 8 सेंटीमीटर घ्यावा लागणार आहे। एक अशी पुसटशी अखंड रेषा घ्या। या पद्धतीने आणि त्यावर बरोबर 8 सेंटीमीटर बाजू असलेला पाया आपल्याला काढायचा आहे। या पद्धतीने इथे आपण बिंदू ठळक केला आहे आणि इथे दुसरा बिंदू ठळक केला आहे। या बिंदूला नाव द्या बी आणि या बिंदूला आपण नाव देतोय सी। ही बाजू आपण प्रश्नात दिल्याप्रमाणे 8 सेंटीमीटर घेतलेली आहे, म्हणून इथे 8 सेंटीमीटर लिहायचं आहे। इथे 8 सेंटीमीटर BC याचा अंतर आपण इथे लिहिलेला आहे। यानंतर बी बिंदूतून आपल्याला 90 अंशाचा कोन करायचा आहे। इथे आपण कोनमापक वापरणार नाही, तर इथे बी बिंदूतून लंब काढणार आहोत। त्यासाठी कंपास लागणार आहे। बी बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवा। अंदाजे इथे असा कंस करा। कंस केल्यानंतर इथे एक बिंदू मिळालाय आणि इथे एक बिंदू मिळाला। पहिल्या बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवा। अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या, कंस करा। त्याच अंतराने दुसऱ्या बिंदूतून त्या कंसावर दुसरा कंस करा। दोन्ही बिंदू एकमेकांना छेदून गेले आहेत। तिथे बिंदू मिळालाय, तो बिंदू आणि बी बिंदू बिनचूक असे जोडा। इथे आपल्याला लंब मिळालाय, म्हणजेच 90 अंशाचा कोन आपण केलाय। त्यानंतर कंपासचं लोखंडी टोक बी बिंदूवर टेकून सी इतका अंतर कंपासमध्ये घेऊन या उभ्या लंबावर आडवा कंस केलाय। तो आडवा कंस उभ्या लंबाला जिथे छेदलाय तो बिंदू ठळक केलाय आणि त्या बिंदूला आपण नाव दिलंय ए। आता कंपास मधला अंतर मी बदललेलं नाही,
त्याच अंतराने ए बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टिकवा आणि उजव्या बाजूला एक कंस करा. कंस केल्यानंतर त्याच अंतराने सी बिंदूमधून त्या उभ्या कंसावर आडवा कंस करायचा आहे. येथे देखील दोन कंस एकमेकांना छेदून गेले आहेत. येथे या बिंदूला आपल्याला नाव द्यायचंय डी. ए बी ही रेषा आपण जोडलेली आहे, बी सी रेषा जोडलेली आहे. आता सी डी रेषा आपण जोडू. दोन्ही बिंदू ॲक्युरेट जोडा अशा पद्धतीने. त्यानंतर ए डी जोडा. या चारही रेषा ठळक करायच्या आहेत, डार्क करायच्या आहेत. ए समोरचा कोनबिंदू सी हे जोडून घ्या. म्हणजेच आपल्याला चौकोनाचे दोन जे कर्ण आहेत ते आपल्याला काढायचे आहेत. त्यानंतर डी आणि बी हे समोरासमोरचे दोन कोनबिंदू आपण जोडलेत. दोन कर्ण इथे आपल्याला मिळालेत. हे दोन्ही कर्ण एकमेकांना जिथे छेदून गेलेत तिथे बिंदू घ्या आणि त्या बिंदूला नाव द्या ओ. आता आपल्याला या चार बाजूपैकी जवळच्या दोन बाजू दुभागायच्या आहेत. म्हणजेच त्याचे समान दोन भाग करायचे आहेत. पहा, ही ए बी बाजू मी दुभागतोय. हे अंदाजे निम्म अंतर आणि हे निम्म्यापेक्षा जास्त अंतर. डाव्या बाजूला कंस केलाय, त्याच अंतराने ए बिंदूतून त्या कंसावर कंस केलाय. दोन्ही कंस एकमेकांना छेदून गेले आहेत. तो बिंदू ठळक केला आणि तो बिंदू आणि ओ बिंदू जोडायचे आहेत या अशा पद्धतीने. त्यानंतर बी बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन खालच्या दिशेला एक कंस केलाय आणि त्या कंसावर सी बिंदूमधून दुसरा कंस केलाय. दोन्ही कंस एकमेकांना जिथे छेदले आहेत तो बिंदू ठळक केला. तो बिंदू आणि ओ बिंदू बिनचूक जोडायचे आहेत ह्या अशा पद्धतीने. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुमच्या लक्षात येत असेल सर्व ज्या काही रेषा आहेत त्या एकाच बिंदूमधून गेलेल्या आहेत. एकही रेषा अशी नाही की ती बिंदूच्या बाहेरून आलेली आहे. अशा पद्धतीने ओ बिंदूतूनच तुमच्या या सर्व रेषा ज्यावेळेस जातील त्यावेळेस हे उदाहरण आपण बरोबर सोडवण्याच्या दिशेने चाललोय असं आपण समजायचंय. यानंतर ही ओ बिंदूतून आलेली जी रेषा आहे ती बी सी रेषेला येथे छेदली. हा बिंदू ठळक केलाय आणि या बिंदूला नाव दिलंय M1. ही रेषा इथे छेदली, इथे आपण नाव दिलंय M2. ही रेषा इथे छेदली, इथे आपण नाव दिलंय M3 आणि ही रेषा इथे छेदली, याला आपण नाव दिलंय M4. असे आपल्याला चार बिंदू इथे मिळाले आहेत. यानंतर आपल्याला ओ बी सी हा कंस दुभागायचा आहे. म्हणजे याचे समान दोन भाग करायचे आहे. त्याऐवजी तुम्ही ओ सी बी हा सी कोन दुभागला तरी चालेल, परंतु आपण बी कोन दुभागतोय. इथे आपल्याला
आधीचा कंस येथे मिळालेला आहे, किंवा मग तुम्ही नवीन अंदाजे कंपासमध्ये अंतर घेऊन असा कंस घेऊ शकता. इथे बिंदू मिळालाय, येथे बिंदू मिळालाय. हा कंस उपयोगात आणला असता तरी चालला असतं, परंतु आपण एक नवीन कंस घेतलाय. इथे हा जो बिंदू मिळालाय त्यावर कंपासचं लोखंडी टोक टेकवा. कंपासमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर हे अंदाजे घ्या, कंस करा. त्याच अंतराने दुसऱ्या बिंदूतून त्या कंसावर कंस करा. दोन्ही कंस एकमेकांना जेथे छेदलेत तो बिंदू ठळक करा आणि तो बिंदू आणि बी बिंदू बिनचूक जोडा. आणि ही रेषा या उभ्या OM1 रेषेला छेदून जाईल अशी काढा. ही रेषा कोनदुभाजकाची ही रेषा या उभ्या रेषेला जिथे छेदली तिथे बिंदू ठळक केलाय आणि त्याला नाव दिलंय P. आता आपल्याला या P केंद्रातून इथे वर्तुळ काढायचं आहे. त्यामुळे P बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवून आपल्याला येथे P बिंदू मधून पहिलं वर्तुळ काढायचं आहे. त्यासाठी P बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवा. M1 इतकं कंपासमध्ये अंतर घ्या आणि वर्तुळ काढा. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा जो वर्तुळ आहे त्याने या रेषेला बरोबर इथे स्पर्श केलाय, या रेषेला बरोबर इथे स्पर्श केलाय आणि या रेषेला आतल्या बाजूने स्पर्श करून गेलाय. हा वर्तुळ रेषेच्या बाहेर कुठेही आला नाही किंवा रेषेच्या आतून अंतर सोडून तो गेलेला नाही. अशा पद्धतीने तुमचा वर्तुळ आला पाहिजे. आता आपण पहिला वर्तुळ काढलेला आहे, दुसरा वर्तुळ आपल्याला इथे काढायचा आहे, तिसरा इथे काढायचा आणि चौथा इथे काढायचा आहे. त्यासाठी या तीनही वर्तुळाची केंद्रबिंदू आपल्याला आधी काढावे लागतील. त्यासाठी O या केंद्रबिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवून कंपासमध्ये बिनचूक असं P इतकं अंतर घ्यायचं आहे आणि हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा केंद्रबिंदू आपल्याला मिळणार आहे. बिंदू ठळक करा. याला नाव द्या Q, या बिंदूला नाव द्या R आणि या बिंदूला ठळक करून नाव द्या S. आता दुसरा वर्तुळ काढण्यासाठी Q बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवून M2 इतकं अंतर घेऊन दुसरं वर्तुळ अशा पद्धतीने काढायचं आहे. त्याच पद्धतीने R केंद्रबिंदूतून तिसरं वर्तुळ, S केंद्रबिंदूमधून चौथे वर्तुळ. R केंद्रबिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवा. M3 इतकं अंतर घेऊन कंपासमध्ये M3 इतकं अंतर घेऊन आपण काय करतोय, तिसरं वर्तुळ काढतोय. या पद्धतीने R बिंदूतून तिसरं वर्तुळ आपण काढलंय. त्यानंतर M4 इतकं अंतर आपण कंपासमध्ये घेतोय आणि या पद्धतीने चौथं वर्तुळ आपल्याला इथे काढायचं आहे. या पद्धतीने S बिंदूतून जाणारं चौथं वर्तुळ आपण इथे काढलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो,
प्रश्नात दिल्याप्रमाणे प्रत्येक वर्तुळ चौरसाच्या एका बाजूस स्पर्श करील. पहा, या वर्तुळाने चौरसाच्या या BC बाजूला स्पर्श केलेला आहे व इतर 2 वर्तुळांना स्पर्श करील. याच वर्तुळाने या वर्तुळाच्या शेजारच्या 2 वर्तुळांना इथे स्पर्श केलेला आहे. अशा पद्धतीने हे उदाहरण आपण बरोबर सोडवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणाचा सराव करताना येथील बाजूमध्ये बदल करून, अंतरामध्ये बदल करून, नावामध्ये बदल करून या उदाहरणाचा अनेक वेळेस सराव करावा. या आधीचं उदाहरण आपल्याला पाहायचं असेल तर वरील आय बटनावर क्लिक करून आपण 19 क्रमांकाचं उदाहरण पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा माझा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.